झाले नाही. मला त्यांच्या अंत्यविधीला मिळालेला एक संधी मिळाली, मी फार होतो. बबन कांबळेंचा माझा अत्यंत चांगला नेतृत्वाचा दलित क्रांती ऑफ इंडियाची मुवमेंट सध्याच्या ऍक्टिव्हपणे चालवण्यामध्ये त्यांचा फार मोठा मला धैर्य देण्यामध्ये ते अत्यंत माझे होते. आणि नवाकाळमध्ये असल्यामुळे पुण्यनगरीचा एक क्रिकेटचा मुलींचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी सांगितलं की अनेक वर्तमानपत्रांनी सम्राटने तर मला पाठिंबा दिला. पुण्यनगरी असेल, नवाकाळ असेल, वार्ताहर असेल, नवशक्ती असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्रात असेल. पूर्वी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये असताना हाताने बातम्या द्यायचो. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये संपादकांना मी भेटायचो आणि त्या बातम्या सगळ्या तशा आणि बबन कांबळे आला तर नवाकाळ काम होता. निळूभाऊ करीलकर हे त्याचे संपादक होते. आणि नंतर आपल्या एका वर्तमानपत्र असावं म्हणून त्यांनी सम्राट सुरू करण्याचं केलं. आणि जसा सामना आहे तसा आपला दलितांचा बहुतांचा सम्राटाचा म्हणून ज्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न केला आहे. पण अनेक अडचणींना तोंड देत देत त्यांनी आपलं वर्तमानपत्र चालवलं. जाहिराती तशा तुरळक असणारे विशेष पाठिंबा नाही. आणि आज कुणाल आहे, आपला कुणाल कांबळे आहे, कृपाल कांबळे आहे. आणि 2023ला 5 एप्रिलला हे वर्तमानपत्र सुरू झालं. 23वा वर्धापन दिन आहे. बघता बघता वर्ष निघून जातात. बघता बघता वर्ष निघून जातात तशी माणसं निघून जातात. माणसं निघून गेल्यानंतर त्याच्या आठवणी मनामध्ये साठलेल्या असतात. बबन कांबळेच्या अशाच आठवणी, अनेक आठवणी माझ्या मनामध्ये साठलेल्या आहेत. आणि आज बबन कांबळे आज असते. बबन कांबळेला तुमचा फार मोठा आनंद वाटला. मी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर काही लोकांना वाटले असेल की यांना आठवणी दिवस माझ्या सोबत असणारा जो वर्ग आहे किंवा कार्यकर्ते आहे, सगळ्याच गोष्टी मनाला पटण्यासारखे असतात असं नाही. आणि मी आज दलित क्रांतीच्या जयदेव गावकर यांच्या पुस्तकाच्या प्रचाराला गेलो होतो. बाबा आठवतेच्या आणि अनेक लोकांना वाटतं की मी तिकडे नाही जायला पाहिजे. लक्ष्मण माने तर म्हणाले की तुम्ही इकडे सगळं सोडून तिकडे या. मी म्हणत अगोदर तुम्ही तिकडे सगळं सोडून तिकडे या. तिकडेचा विषय नाही. आम्ही जरी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये असलो तरी बाबासाहेब आंबेडकरांचा बसा घेतलेला आवाज बुलंद करणाऱ्या लोक आहोत. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ज्या वेळेला संसदेत बोलण्याची मला संधी मिळाली त्यावेळेला जय हिंद असं मी म्हटलेलो आहे. रिपब्लिकन पक्षाचं रिप्रेझेंटेशन त्या पार्लमेंटमध्ये गेल्या काही वर्षांपासून मी या ठिकाणी माझं प्रेझेंटेशन आहे. आणि संविधान बदलणार अशा माहिती आहे. संविधान कुणाच्या बाबाचा बाप याला तरी संविधान बाबासाहेबांना पॉलिटिकल चर्चा आहे, ठीक आहे. सगळ्यांना आपली मतं मिळवण्याचा अधिकार आहे. दुसऱ्यावर आरोप केल्याशिवाय मतं मिळत नाहीये. त्यामुळे आमच्यावरती आरोप झाले. नरेंद्र मोदीवरती आरोप झाले की संविधान बदलत नाही. संविधान कुणी बदलू शकत नाही याचा लोकांच्या लक्षात येऊ लागलं. ठीक आहे, पॉलिटिकल जरी हा विषय असला तरी आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या चळवळीला वर्तमानपत्र नसेल याची
पक्षाची अवस्था पण तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते. सम्राट हे वर्तमानपत्र माझ्या पाठीशी उभं राहिले, पवन कांबळे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता तर असेना बघितलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये पक्षाचा प्रतिनिधी नव्हता. काँग्रेस पक्षाचे मंत्री होते, इतर पक्षाचे मंत्री होते, बीजेपीचे अनेक मंत्री आपले होते आहेत. रिपब्लिकन पक्षाचा मंत्री त्या मंत्रिमंडळामध्ये नव्हता. ठीक आहे, तो विषय जाऊ द्या. पण आज इथे सम्राट 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्याचा फार होता. मी आलंच पाहिजे. पुण्यामध्ये होतो, पुण्यात नवंबर एक प्रोग्राम होता, युनेस्कोमध्ये एक प्रोग्राम आहे. उद्या मला उत्तराखंडला जायचं आहे, तिथं आमच्या ऑल इंडियातल्या सगळ्या समाज कल्याण मंत्र्यांची तो बैठक आहे. आणि माझा दररोज सुरुवात तिथे उद्या तिथे एका महिन्यामध्ये 10-15 राज्यांमध्ये जातो. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं माझा पक्ष आज कुठला एक राज्य असं नाही, या राज्यामध्ये आहे ना. मूळ 3 ऑक्टोबर 57ला स्थापन झालेला तो आरटीआय होता. तो आरटीआय नॉर्थईस्टमध्ये नव्हता, त्या ठिकाणी डीएसपी नाही आहे. पण माझा पक्ष, माझा म्हणजे आपला सगळ्यांचा पक्ष, माझा म्हणजे ज्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे, तो पक्ष नागालँडमध्ये 2 आमदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला रिकग्निशन मिळालेलं आहे. गन्ना देसाई समोर मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत बीजेपीवाले आम्हाला तिकीट देत नाहीये, गिरकरसाठी फार आग्रह केला होता की 2 तरी जागा आम्हाला द्या. मागच्या वेळेला 4 जागा काँग्रेस आघाडीमध्ये मिळाली आणि आपला पक्ष एकटा झाला महाराष्ट्रामध्ये. इथं आपल्या राज्यामध्ये 2 जागा आपल्याला जर मिळाल्या लोकसभेच्या, तर आपला पक्ष एकटा होऊ शकतो. ठीक आहे, पण आता आपल्याकडून आम्हाला मंत्रिपद मिळते आणि काही मंत्रीच आहे म्हणून मी मोठ्या अजिबात नाही. मी कार्यकर्ता म्हणून मी त्यापेक्षा मोठा आहे. मंत्रिपद येतात आणि जातात, कार्यकर्त्याचे पद आहे ते माझ्याजवळ नेहमीच राहणार आहे. त्यामुळे ठीक आहे, मला तिथे सम्राटला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. 23वा वर्धापन आपण साजरा करीत आहात. सगळे मुंबईतले अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, राहुल बोलले आणि इतर प्रसंगीत उपस्थित आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे गौतम सोनवणे आहेत, बाकीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, विष्णू शिंदे आहेत, माझ्या जवळचे एकत्र होते. सध्या मित्र आहेत. म्हणजे तुमचं नाव आहे पण मी निवडणुकीमध्ये जरी पडलो तरी मी लगेच उभा राहील. एक बार शिर्डीमध्ये गिरा था, मैं गिर गया एक दिन, लेकिन दूसरे दिन मैं खड़ा हुआ. ठीक है, आपण उपस्थित आहात, त्यामुळे मला विचारणार आहे, पुढे जायचं आहे. मी सम्राटला शुभेच्छा देतो. नमो आहे, जय भीम, जय भारत. आणि महाबोधी महाविहार आहे, हे महाबोधी महाविहार हे आपल्या बौद्धांच्या ताब्यात आलंच पाहिजे अशी मागणी आहे. तसं ते बौद्धांच्या ताब्यामध्ये आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात बौद्धांची आहे आणि काही हिंदू लोक त्या ठिकाणी येतात. म्हणजे आपण एखाद्या हिंदू मंदिरामध्ये गेल्यावर लगेच आपण हिंदू होत नाहीये आणि ते आपल्या मंदिरामध्ये आल्यामुळे लगेच होऊन तसे नाही. सरकार म्हणून त्या ठिकाणी येतात. पण त्या ट्रस्टमध्ये 1949 ट्रस्ट म्हणजे संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950ला आणि हा कायदा 49 ज्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, संविधान स्वीकारलं नव्हतं त्यावेळेला त्या ठिकाणी असेंब्ली होती, बिहारची असेंब्ली होती. त्या ठिकाणी त्या असेंब्लीमध्ये तो ठराव झालेला आहे. त्यामध्ये 4 ट्रस्टी बौद्ध, 4 ट्रस्टी हिंदू
आणि एक चेअरमन वगैरे ठरतो आहे तो ते त्याचे आदेश असतात. मी नितीश कुमारांना भेटलेलो आहे, राज्यपालांना भेटलेलो आहे, पण हा विषय आपल्याला नाही आहे. नरेंद्र मोदी गरज नाही असं वातावरण करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही आहे. काँग्रेसचे सरकार आहे वेळेला त्या ठिकाणी लालू प्रसाद यादवांचे सरकार रबडी देऊन सरकार होतं, नितीश कुमारांचं सरकार त्यामुळे आता जरी सरकार घडत नाही वगैरे अशा पद्धतीची चर्चा करण्यात आता नाही झालं पाहिजे. बहुधांच्या ताब्यामध्ये ते आलंच पाहिजे असा आग्रह आहे. त्या ठिकाणी 50 दिवसापासून त्या ठिकाणी भिक्खू 100 भिक्खू त्या ठिकाणी पोहोचायला पोहोचलेले आहे. आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. आणि बौद्ध समाजाचं म्हणणं आहे की जर आम्हाला तुम्ही तुमच्या ट्रस्टमध्ये घेत नाही, आमच्या ट्रस्टमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आहात म्हणून आम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीची मागणी आहे. आणि त्याला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. माझा पक्ष आंदोलनामध्ये पूर्णपणे देशभर सहभागी झालेला आहे. 3 दिवस वेळ काढून जाऊन आलेलो आहे आणि आम्ही या आंदोलनामध्ये आपल्यासोबत आहोत, समाजासोबत आहोत आणि ते आले आहे. आपल्या ताब्यामध्ये आलंच पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची मागणी आहे. त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. गौतम भाऊंना मंत्री कधी करावे त्याचा विषय झाला की गौतम भाऊंना मंत्री करावा असं आपण आठवले साहेबांची मागणी करूया. आमची मागणी की गौतम भाऊंना तरी मंत्री कधी करा ही आमची घरगुती मागणी आहे. आणि हे कांबळे साहेबांची पण मागणी होती. कांबळेची मागणी होती तीच कॅरी फॉरवर्ड करते आम्ही. मंत्रिपद मिळत नाही जोपर्यंत मी मंत्री आहे मंत्री ज्यावेळेला मंत्रिपद मिळेल त्यावेळेला नक्की गौतम सोनवणे त्या वर्षाच्या लिस्टमध्ये आहे. आणि अनेक उद्योग आहेत त्याच्यामध्ये ती उद्योग आहे आणि नक्की त्यांना विचार होऊ शकेल. आठवले साहेबांचे पण त्यांनी एकट्याने आपल्या आरटीआय मध्ये आठवले साहेबांचं काय योगदान आहे भाजपला ते त्यांनी एकट्याने करून दाखवलं. ते एकटे म्हटले त्याच्यासाठी आमचा नेहमी गौतम भाऊंना समर्थनच आहे. साहेब, मागासवर्गीयांचा जो निधी आहे समाज कल्याणचा तो यावेळेस पण संजय शिरसाट मांडले 7,000 कोटी वळवला आमचा. त्याच्यावर कायदा का नाही होऊ शकत साहेब? तुम्ही बजेटचा कायदा हा का? आता जे राज्याचे बजेट आणि केंद्राचं बजेट आहे, केंद्राचा निधी त्या ठिकाणी वळवला जात नाही आणि मी जोपर्यंत त्या ठिकाणी आहे त्यापर्यंत मी आपला पण पुढे ओढू देणार नाही. राज्यामध्ये काय वेळेस अशी वेळ येते आहे ओढू नये यासाठी एखादा कायदा असावा अशी आपली मागणी आहे. त्यासाठी नक्की आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाहीये. म्हणजे जो निधी आहे तो आमचा शिल्लक राहिला तरी तो पुढच्या वर्षी वापरण्याची परवानगी आम्हाला असावी. आणि मला कर्नाटकमध्ये असा कायदा आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये असा कायदा असायला हरकत नाही आहे. जरूर आपण एकदा मुख्यमंत्र्यांनी भेटू आणि अशा पद्धतीचा कायदा करण्यासाठी प्रयत्न करू. साहेब, दुसरं एक असं आहे की मागासवर्गीय सूतगिरण्या आता मागासवर्गीय औद्योगिक संस्था ज्या चालल्यात आपल्या त्यांच्यावर प्रत्येक वेळेस हेच होतं की मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना पैसे दिले की भ्रष्टाचार. आणि जेव्हा सूतगिरण्यांना आणि साखर कारखान्यांना हमी दिली जाते तेव्हा तो भ्रष्टाचार नाही, तर तेव्हा ती सरकारने दिलेली हे पाठबळ आहे. मला वाटतं की सूत गिरण्या ज्या आहेत त्या सूत गिरण्याच्यासाठी त्या 60,000, 65,000, 70,000, 75,000 त्या गिरण्या आहेत आणि माझ्या नावाने सूत गिरणी मध्ये झालेली आहे. त्याला फार वेळ लागतो. ते मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या 2 ज्या गिरण्या आहेत, एक श्रीमंतराव मोगरे नावाचे आमचे विजय मोगरे आहेत संभाजीनगरचे त्यांची त्यांनी आपल्या वडिलांच्या नावानं ती गिरणी माझ्या प्रयत्न ती मिळालेली आहे. तर आता या सूत गिरण्या ज्या त्या सूत गिरण्याला लवकर फंडिंग मिळालं पाहिजे आणि सूत गिरण्या लवकर चालू होण्याची आवश्यक आहे. आणि आपल्या लोकांनी ज्यांनी सूत गिरण्या घेतलेल्या आहेत किंवा उद्योग घेतलेले आहेत त्यांनी सुद्धा ते रोज सिरियली चालू होण्याची आवश्यक आहे. त्यामुळे अडचणी मात्र आहे त्यामध्ये त्या अडचणी दूर करण्यासाठी मी आहे.
अडचण आली तर बराच एक वर्ग आपल्या समाजातला उद्योजक होऊ इच्छितो आणि मला वाटतं प्रवीणजी पण ते एक मोहीम चालवतात सर. त्या उद्योजकांना काय बेसिक प्रॉब्लेम हाच असतो की एकतर आम्हाला त्या बँका सुद्धा करत नाही, कर्ज असतं, आमचं प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला असतं, आम्हाला DIC सर्टिफिकेट पण देते, सगळं होतं. पण साहेब यासाठी केंद्रातून या बँकांची जी मजुरी आहे म्हणजे त्या नॅशनलाइज बँका असू द्या त्याही आम्हाला उभं करत नाही. तर एखादा कायदा यावर होऊ शकतो का केंद्रातून की मागासवर्गीयांसाठी शेड्यूल्ड बँक जे आहेत त्यांनी हा कर्ज आपल्याला दिलंच पाहिजे? आता मला असं वाटतं की बँकांची अडचण आहे ती बँका काय सरकार ऐकतात असं नाही. बँकाचं म्हणणं असं आहे की आम्हाला बँक चालवायची असेल तर रिपेमेंट अत्यंत आवश्यक आहे आणि पैसे नक्की परत येणार की नाही, तो धंदा चालणार नाही की नाही, तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती घरावर धंदा करू शकतो की नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग ते बँकेत लोन मंजूर करतात. पण आपलं म्हणणं हेच आहे की मोठे मोठे लोक सुद्धा अनेक पैसे फुकट होतात. त्यामुळं आणि आपल्या लोकांचं असं आहे की धंद्यामध्ये पूर्ण लक्ष नसतं, त्यांचं लक्ष सगळं राजकारणाकडे असतं. आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे की बँकांची मजुरी दूर करण्यासाठी दलित प्रांताच्या काळामध्ये दलित प्रांताच्या काळामध्ये एखाद्या बँकेने जर लोन दिलं नाही ताबडतोब आम्ही मोर्चे काढत होतो. अलीकडे आंदोलन करण्याची सवय लोकांना राहिली नाही आहे. सगळं ऐकून मिळालं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची इच्छा असते. जेलमध्ये जाण्याची तयारी असली पाहिजे आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर बँकांना वळणीवर आणण्यासाठी आपला प्रयत्न असावा पाहिजे. सरकारी योजना आम्ही आमच्या आहोत म्हणजे मंत्र्याची अडचणी आहे आणि अनेक उद्योजकांना उद्योग करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी मी मध्यंतरी अशी एक स्कीम मांडली होती की आपल्या सगळ्या उद्योगपतींनी, मी तर सुरुवातीला कॅन्सरच्या सुरुवातीच्या काळामध्ये 100 ट्रक घेण्याचं ठरवलं होतं आणि त्यामध्ये 100 ट्रक आपण घेण्याचे होते. दलित कॅन्सर ऑफ इंडियाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण 100 ट्रक, 100 रिक्षे, 100 संस्था तर अशा पद्धतीनं घ्याव्यात आणि सगळ्यांनी आपल्या पायावर उभं राहावं. तर हळूहळू आपल्या समाजामध्ये चांगली प्रगती होती आहे पण अजून जेवढी प्रगती व्हायला पाहिजे तेवढी होत नाही आहे. उद्योग क्षेत्रामध्ये आपण उतरलं पाहिजे. सगळ्या लोकांना नोकऱ्या मिळणं अत्यंत अशक्य आहे. अलीकडे नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं कारखान्यांमध्ये नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. सरकारच्या क्षेत्रामध्ये पूर्वी असं होतं की 65% पैसे डेव्हलपमेंटसाठी असं होतं. नंतर सरकारने असा निर्णय घेतला की हे बजेट डेव्हलपमेंटसाठी असलं पाहिजे आणि म्हणून आता 65% पैसे डेव्हलपमेंटसाठी, 35% पैसे नोकऱ्यांसाठी अशा पद्धतीचा नियम आता बनवलेला आहे. त्यामुळे नोकऱ्या एवढ्या सध्या लागत नाही. मग उद्योग क्षेत्रामध्ये आपण उतरलं पाहिजे आणि तू सांगितलं तशी अडचण आहे त्यासाठी नक्कीच आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी समाज कल्याण खात्याचा मंत्री म्हणून जिथे जातो त्या ठिकाणी बँकाच्या बैठका बोलवतो एकदा आणि त्या ठिकाणी ज्या आपल्या अडचणी आहेत त्या अडचणी मांडण्यासाठी सुद्धा बोलवतो आणि बँकांच्या अडचण आहेत पण तरी आपण अशा अनेक ज्या स्कीम्स आहेत की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना एक आहे, 50 लाखाची आहे, 30 लाख सबसिडी आहे आणि अर्धा एकरामध्ये तो राबवायचा आहे. एका महिन्याला 80-90 हजार रुपये त्यामध्ये मिळतात. पोल्ट्री टाकलीत आपण, डेअरी टाकलीत आपण किंवा इतर MSMEचे प्रोजेक्ट आहेत 50-60-70% सबसिडी आहे. गावामध्ये कोटीचा तुम्ही जर एखादा छोटा ग्रामीण टाकला तर 90 लाख रुपये सबसिडी आहे. फक्त 10 लाख रुपये भरायचे आणि तिथे 100-130 लोकांना रोजगारी मिळतो. अशा अनेक स्कीम्स आहे. त्या स्कीमकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि बँकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू. सध्याच्या परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाची आवश्यकता आपल्याला का वाटते? का वाटते? कारण लोकांना वाटते की रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे. रिपब्लिकन पक्ष एक पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे आणि पॉलिटिकल पक्ष आपल्या पाठीचे असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आहे. धम्मालाही पक्षाची जोड असल्याशिवाय धम्म पुढे जात नाही. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काळामध्ये बौद्ध धर्माची स्थापना झाली तर त्या काळामध्ये धम्म वाढत राहिला आहे. पण सम्राट अशोक बुद्ध झाल्यानंतर बुद्ध धम्म जगाच्या पाठीवर पोचलेला आहे. त्यामुळं धम्माला राजशाहीची आवश्यकता असते आणि अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर पक्षाची आवश्यकता असते आणि बाबासाहेबांचा पक्ष चालवणं याच्यामध्ये मला स्वतः आनंद आहे. मी काय माझ्या
हे झालं त्यावेळेला मी सांगितलं होतं की रिपब्लिकन पक्ष त्यांना नाव बघा आहे, रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्षाचा कुणाचा रिपब्लिकन पक्ष, कुणाचा अनेक रिपब्लिकन पक्ष आहे, पण मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे तो पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे, महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये आहे, अनेक खेड्यापाड्यामध्ये आपला पक्ष आहे आणि तो पक्ष चालवण्याचा मला प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न, सगळ्या अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. एक लॉकडाऊनच्या आधी एक मोहीम चालवलेली रिझर्वेशन इन प्रमोशन. साहेब आजही त्या बरेच अधिकारी होरपळले आहेत, बऱ्याच लोकांना प्रमोशन नाही, काही लोकांना प्रमोशन मिळून पण त्यांना रुजू करून घेतलेलं नाहीये. साहेब केंद्रातून यातून काय मार्ग निघता येईल? कारण का बरेच अधिकारी आम्हाला भेटतात, त्यांचे फार दुःख आहे ते मांडतात. तर आज आपण इथे आलात तर हे शेवटचं निरसन करा आमचं की या अधिकाऱ्यांचं कसं काय करता. प्रमोशनमध्ये रिझर्वेशन असलंच पाहिजे असं आपल्या मागणी आहे. करून प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असा नाहीये, पण मध्यंतरी कोर्टाच्या निकालामुळे ती अडचण निर्माण झालेली आहे. कोर्टाचा निकाल नव्हता त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रमोशन मिळत होतं. सुपर क्लास 1 मध्ये ज्युडिशियरीमध्ये आरक्षण नाही, पण बाकीच्या ठिकाणी आरक्षण होतं, ऑटोमॅटिकली आरक्षण मिळत होतं आपल्याला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की रिक्रुटमेंटमध्ये आरक्षण ठेवा, पण प्रमोशनमध्ये नको अशी काही त्याची अडचण आहे. तरी त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही. जरूर भारत सरकारच्या वतीने प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे. ही ज्या अधिकाऱ्यांची मागणी आहे त्या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पण अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्या पक्षाच्या पाठिंबा उभं राहिलं पाहिजे. अधिकारी तेवढ्या पाठिंबा उभं राहत नाही, धर्माच्या कामामध्ये ते ऍक्टिव्ह आहे. अनेक ठिकाणी ते मदत करतात, अनेक ठिकाणी करतात नाही. पण पॉलिटिकल पक्ष म्हणून अनेक वेळेला अडचणी येतात, ते समाजाला मदत करण्याची चांगली आहे. पण आपला पक्ष जरा वाटला पाहिजे. शिवसेनेला लोकाधिकार समितीचा जसा पाठिंबा मिळाला आजही आहे, अगोदर होता, अशा पद्धतीची मदत आपल्याला होत नाही परिस्थिती आहे. पण ठीक आहे, मी काही पक्ष जो अजिबात नाही, पण प्रमोशन मिळालं पाहिजे यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी नक्की करेन. चला ठीक आहे, थँक्यू. या ठिकाणी आपण साहेबांचा सत्कार करतोय. वरना येत जातील लवकर, ये 4थ्या माळ्यावर, दुसऱ्या माळ्यावर, दुसरा माळा.